पु ल देशपांडे. पूर्वरंग. पान क्रमांक 179. जगातल्या अनेक देशांनी स्वतःविषयी कुतूहल जागृत केलं आहे, पण या सर्वात जपानचा पहिला नंबर लागावा हे प्रकरणच निराळं. युद्धात वज्राहून कठोर आणि एरवी फुलाहून मऊ, चौकटी चौकटीच्या तावदानांचं ते घर, बाहुल्यांना पाय फुटावे तशा चालणाऱ्या त्या फुलपाखरांसारखे रंगीबेरंगी पोशाख घातलेल्या जपानी बायका आणि कमरेत 50दा वाकून अभिवादन करणारे ते जपानी पुरुष यांचा ठसा माझ्या मनावर फार लहानपणापासून उठला आहे. आयुष्यात 2 देशांची यात्रा घडावी हे मी बालपणापासून वदत आलो आहे. पश्चिमेला इंग्लंड आणि पूर्वेला जपान. माझ्या सुदैवानं दोन्ही यात्रा घडल्या. माझे आजोबा मुंबईला एका जपानी व्यापारी कंपनीत नोकरीला होते. वर्षातून एकदा त्यांचे जपानी साहेब सहकुटुंब सहपरिवार माझ्या आजोळी चहाला येत. अंधेरीला आमच्या त्या चिमुकल्या 3 खोल्यांच्या बिराडात जपानी साहेब आणि मड्डम येण्याचा दिवस आणि नाताळात त्या साहेबांच्या घरी आजोबांचं बोट धरून जाण्याचा दिवस म्हणजे पर्वणी असे. आजोबा त्यांना माझ्याकडून श्लोक बीक ऐकवीत, साहेबांसाठी केक आणीत. टेबलावर मांडलेल्या डझन दीड डझन केकमधून जपानी साहेब आणि त्यांची मंडळी फार तर 1-2 संफीत आणि आम्ही मुलं साहेब मोटारीत केव्हा बसतो याची वाट पाहत असू. आम्हा मुला नातवंडांना रांकेत उभे करून त्यांना एकदा आमचे नमस्कार घडले आणि जपानी साहेबाची आणि त्याच्या बायकोची उशी बांधलेली पाठ फिरली की डोक्यावरच्या तुळतुळीत गोट्याला काचणाऱ्या जरीच्या टोप्या फेकून देऊन आम्ही केकचा फडशा पाडत असू. जपानी साहेबाच्या कृपेनं वर्षातून एकदा केक खायला मिळत असल्यामुळे जपानी साहेब आम्हाला तेव्हापासून अगदी जिव्हाळ्याचा होता. त्यांची नावं देखील माकानाका, तुकानाका अशासारखी आमच्या कारवारी भाषेसारखी असल्यामुळे आजोबांनी त्यांच्याशी इंग्रजीतून बोलण्याऐवजी कारवारीतूनच बोललं असं आम्हाला वाटायचं. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला जपान्यांना पकडलं आणि या कंपन्या बंद झाल्या तेव्हा लहानपणी आमच्या घरी येणारे ते हसरे जपानी साहेब आठवून आम्हा सगळ्यांना फार वाईट वाटलं होतं. माझे आजोबा आपल्या अनेक उपद्व्यापातून कामापुरते जपानी शिकले होते. लहानपणीच्या क्षुल्लक आठवणी मनाला चिकटलेल्या असतात. या जपानी साहेबाच्या घरी अशाच कुठल्या तरी सणाला माझे आजोबा मला घेऊन गेले होते. मलबार हिलच्या आसपास कुठेतरी जपानी साहेब राहत. नुकताच मी अल्टमाउंट रोडवर माझ्या एका मित्राच्या घरी गेलो होतो. वाटेत एक दगडी भिंत, समोर एक पिंपळाचं किंवा तत्सम कसलं तरी मोठं झाड आणि वळण लागलं. माझ्या मनाच्या कप्प्यात ते चित्र होतं. 35-36 वर्षापूर्वी ह्या दगडी कुंपणाआड असलेल्या त्या बंगलीतच जपानी साहेब राहत असावा. मन 3 तपो मागे धावलं. माझ्या अंगावर मखमली बाबा सूट आला. डोक्यावर जरीची टोपी आली. त्या साहेबाच्या घरी गुडघ्यावर बसून त्याच्या कुटुंबियांसमवेत चहा पिणारा तो लहान मुलगा मला दिसायला लागला. लहानसा काळा कुळकुळीत चौरंग, फुलाफुलांचा झगा घातलेला जपानी साहेब, त्याची ती बारक्या डोळ्यांची बाहुलीसारखी बायको आणि माझ्याच वयाची छोटी मुलगी. किटलीतून कपात ओतलेला चहा पिण्याचा तो पहिलाच प्रसंग. आमच्या घरी पितळीतून ओतला जायचा. त्या काळ्या चौरंगावर एखाद्या सुंदर फुलपात्रात नीट मांडून ठेवलेली संत्री दिसायला लागली. त्या मुलीकडून जपानी साहेबाच्या बायकोनं मला हिरव्या तांबड्या लाकडी गोट्यांच्या निरनिराळ्या आकृती करायचा पट देवविला होता. तो घेताना मी वेड्यासारखा लाजलो होतो. ती मुलगी मला आपले बारीक डोळे आणखी बारीक करून हसली होती. ते जपानी घर, ते रंगीबेरंगी ऐश्वर्य, ती विचित्र विचित्र खेळण्यांनी, फुलांनी, पोशाखांनी भरलेली जपानी अलिबाबाची गुहा बालपणी ऐकलेल्या एखाद्या परीकथेसारखी मनाच्या कप्प्यात चिकटून राहिली आहे. परवा अल्टमाउंट रोडवरच्या त्या बंगलीपुढून जाताना तो प्रसंग अचानक कुणीतरी अंगावर रंग उडवून गेल्यासारखा मनावरून उधळून गेला. 2-2.5 खोल्यांच्या धुरकट खोराड्यात राहणाऱ्या माझ्यासारख्या कारकुनाच्या पोराच्या आयुष्यातला तो झर्रकन चमकून गेलेला रंगीबेरंगी क्षण जपानच्या दिशेला आमचं विमान जेवायला निघालं तेव्हा सारखा मला आठवत होता. आणि मधूनच एखाद्या सुंदर स्वरसंगतीत तिसऱ्याच वाद्याची बेसूर हरकत निघून जावी तशी ती जपानी सोजिरांनी चिनी पोरांना आपटण्यासाठी वापरलेली हाँगकाँगमधली ती मजली इमारत दिसत होती. अत्यंत अनाकलनीय अशा जपानी स्वभावाच्या कोड्यात आपण लवकरच शिरणार आहोत याची हुरहुर होती. किट्ट काळोखातून आमचं बोईंग टोकियोच्या दिशेला झेपावत होतं. एकाएकी शेकडो फूट खाली अंधारानं पेट घेतला. हवाई सुंदरीनं मंत्र म्हटला, पट्टे आवळा, सिगरेटी विजवा, टोकियो आलं. हुकमाची ताबेदारी केली आणि काचेबाहेर पाहिलं. टोकियो नुसतं झगझमत होतं. लाल, हिरव्या, शेंद्री, निळ्या, पिवळ्या, सोनेरी, रुपेरी, निऑनच्या प्रकाश नळ्यांचा असला झगमगाट मी पूर्वी कधीही पाहिला नव्हता. नाही म्हटलं तरी मी जगातल्या फार मोठ्या शहरांच्या डोक्यांवरून खाली अवतरलो आहे, पण टोकियोत या रंगीत नळ्यांचं थैमान होतं. असा सोहळा त्यानंतर मी पाहिला तो फक्त न्यूयॉर्कचा विमानतळ गाठताना. जपानच्या भौतिक समृद्धीच्या त्या लक्षदिव्यांनी अंधाराच्या पाठीवर झगमगता पवाडा लिहिला होता.
त्या प्रकाश नलिकांनी पहिल्या झटक्यातच अशी काही सलामी दिली की पोटाला पट्टा आवडला नसता तर टोकियोच्या त्या प्रथम दर्शनानंच मी चित होऊन खास जपानी ढंगानं टोकियोला वाकून अभिवादन केलं असतं. एखाद्या देशानं परदेशी पाहुण्यांना आपली पहिली सलामी झडवावी तर ती अशी. अष्टदिशांना पसरलेल्या त्या दीपमाळा सांगत होत्या, मुसाफिरा, युद्धाच्या राखेतून केवळ माणसाच्या अविरत उद्योगातून उभ्या केलेल्या या झगमगत्या नंदनवनात आला आहेस, तुझं स्वागत असो. जपानच्या पहिल्या दृष्टीभेटीतच दिपलेल्या डोळ्यांनी त्या उगवत्या सूर्याच्या देशात आम्ही मध्यरात्री प्रवेश केला. निरनिराळ्या देशात हिंडता हिंडता मी मनाशी काही आडाखे जुळवलेले आहेत. कस्टम ऑफिसरची वागणूक आणि त्या त्या देशाचा स्वभाव याचं एक कोष्टक आहे. कस्टमवाल्यानं हसून स्वागत केलं की त्या देशातला पुढला प्रवास सुखाचा होतो. जपानी कस्टम साहेब नुसता हसला एवढंच नव्हे तर त्यांनी कमरेत वाकवून माझं जपानी स्वागत केलं. गणवेशातली माणसं अशी गोड वागली की माझं भारतीय मन भरून येतं. आमच्या देशात आम्हाला हा अनुभव नसतो. गणवेशातला पोलीस सोडा पण बँडवाला देखील टर्रेबाजी करतो. जपानी कस्टम ऑफिसर पुढे माझ्या जवळच्या सामानाचा पाढा वाचायचा त्यानं प्रसंगच येऊ दिला नाही. उलट माझ्या खांद्यावर लटकलेला जपानी कॅमेरा शेवटी हाँगकाँगमध्ये हा गळ्यात पडलाच. पाहून मी जगातला बेस्ट कॅमेरा घेतल्याबद्दल त्यांनी माझं अभिनंदन करून जपानमध्ये खूप फोटो काढा असा सल्ला दिला. हे अगदी अनपेक्षित होतं. अनोळखी माणसाचं स्मित हे परदेशात लाख मोलाची गोष्ट असते. तेवढ्यात विमानतळावरच्या कर्मचाऱ्यानं मला एक पत्र आणून दिलं आणि त्यात श्री नंदा परुळेकर माझी वाट पाहत बाहेर उभे आहेत असा निरोप होता. एवढ्या मध्यरात्री परुळेकर आमच्या स्वागताला आले आणि तिथे विमानतळावर हजर होते. त्यांच्या गाडीतून आम्ही दाईची हॉटेलच्या दिशेला निघालो. टोकियोच्या झगमगत्या तळाबाहेर पडून आम्ही रस्त्याला लागलो आणि रस्त्यावरल्या खड्ड्यांनी असे काही गचके द्यायला सुरुवात केली की आपण टोकियो नावाच्या जगप्रसिद्ध शहरात जात नसून पेठ नाक्यावरून बैलगाडीतून इस्लामपूरला जायला निघालो आहोत असं वाटायला लागलं. रस्त्यातले दिवे मिणमिणत होते. त्या प्रकाशात बाजूची बुटकी घरं अत्यंत भिकार वाटत होती. असंख्य ठिकाणी रस्ते खोदून ठेवले होते, त्यामुळे डायव्हर्जन्स होती. रस्ते उकरायचा मुंबई म्युन्सिपाल्टीचा रोग टोकियो नगरपालिकेलाही लागलेला दिसतो असं मला वाटलं. टोकियोच्या प्रथम दर्शनानं जडलेल्या प्रेमाला हे द्वितीय दर्शन धक्के देत होतं. प्रथम दर्शनी प्रेमावर द्वितीय दर्शन हाच उपाय आहे असं म्हणणाऱ्या माझ्या एका अविवाहित मित्राचं मला स्मरण झालं. तेवढ्यात पावसाची भरभूर सुरू झाली. थंडीचा कडाका होताच. आम्ही मारे जपानचा चेरी ब्लॉसमचा मोसम आहे असं वाचून जपानी वसंत शोभा पाहायला आलो होतो. परुळेकर मात्र मला धीर देत होते पण विश्वास बसत नव्हता. सुरुवातीचा अर्धा पाऊण तास असा विवंचनेत गेला. पूर्वीच्या जपानी मालाच्या दर्शनी भपक्याचा गुण या जपानी शहरालाही आहे की काय अशी धास्ती वाटायला लागली. परुळेकरांची मोटार हमरस्त्याला लागली. पॅरिसमधल्या आयफेल टॉवरपेक्षा वीधभर अधिक उंच असलेल्या टोकियो टॉवरजवळून वाट काढत आम्ही हा म्हणता टोकियोतल्या जगप्रसिद्ध गिंझामध्ये प्रवेश केला. लंडनची पिकॅडली, पॅरिसचं पिगाल, न्यूयॉर्क टाइम्सचा टाइम स्क्वेअर आणि टोकियोमधला हा गिंझा. जीवाची मुंबई करायची ही स्थानं. गिंझा झगमगत होता. निऑन साईन्सनी धुमाकूळ घातला होता. सिनेमा, नाटक, निशागरे सुटत होती. रस्ते गजबजले. परुळेकरांनी आमच्या दाईची हॉटेलच्या प्रवेशद्वारात गाडी उभी केली. सुमारे 1,500 खोल्या असलेली ती दाईची हॉटेलची भव्य इमारत पाहून जपानी लोक बैठ्या लाकडी घरात राहतात हा शाळेत घोकलेला भूगोल फार जुना झाला आहे हे उमजलं. आमची खोली 8व्या मजल्यावर होती. छोटीशीच, पण आत शिरल्याबरोबर वाह असा उद्गार निघाला होता. होती पाश्चात्य थाटाची, पण त्या रात्री सुद्धा एका कोपऱ्यातल्या फुलदाणीत सुंदर फुलं होती. भिंतीवर जपानी पद्धतीने काढलेलं निसर्ग दृश्य होतं. कॉट जवळ सपाता होत्या. त्यांच्या तोंडावर पारदर्शक कागदाची पट्टी लावलेली होती आणि त्या पट्टीवर या सपाता जंतुनाशक द्रव्यानं स्वच्छ केले आहेत असं छापलं होतं. वॉश बेसिन, पाणी पिण्याचे ग्लासेस, शौचाचे कुंड या सर्वांच्यावर अशी पट्टी आडवी चिकटवलेली होती. त्यामुळे ती पट्टी फाडल्याशिवाय त्या वस्तू इतर कुणालाही आधीच वापरून ठेवणं अशक्य होतं. मध्यरात्र केव्हाच उलटून गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून निकोला जायचं होतं. रविवार होता, त्यामुळे परुळेकर आपल्या गाडीतून आम्हाला निकोला नेणार होते. नेपल्स पाहावं आणि मग मरावं असं म्हणतात, तसं निको पाहिल्याशिवाय केक्को म्हणू नये अशी एक जपानी म्हण आहे. केक्को म्हणजे सुंदर. तेव्हा जपानमधल्या कुठल्याही गोष्टीला सुंदर म्हणण्यापूर्वी आधी निक्को पाहून टाका असा परुळेकरांनी सल्ला दिलेला होता. साधारणतः मुंबई पुणे एवढ्या अंतराचा हा प्रवास आहे, परंतु जपानी रस्त्यातले खड्डे परुळेकरांना पाठ असल्यामुळे पहाटे निघून दिवसा उजेडी परतायचं असं ठरलं होतं. रात्री केव्हा झोप लागली कोण जाणे. पहाटे उशालगतचा टेलिफोन खणखणायला सुरुवात लागली आणि जाग आली. अत्यंत मधुर आवाजात कुणी अज्ञात जपानीलांना मोशी असं करायला लागली. मोशी करायला लागली की ही मोशीची भानगड काय आहे हे मला कळेना. शेवटी मीही मोश केलं. जपानीत हॅलोला मोशी म्हणतात. अर्थात जपानी पोरीचा मोशीचा स्वर इतका गोड आणि आर्जवी असतो की त्या चालीवर मराठी नरड्याला जाताच येणं शक्य नाही.
पॅरिसमधल्या पोरींचा मेर्सी मेर्सी बुकू म्हणण्याचा ठंग गळ्यात उतरवणं जितकं मुश्किल तितकंच हे मोशमोशी. त्या मोशीमोशीच्या आवाजाची धनीन सांगत होती की मिस्तल पालुरीकर वान तू तॉ. मला बराच वेळ हे पालुरीकर प्रकरण काय आहे हे कळेना. वॉन टू टॉ म्हणजे वॉन्ट टू टॉक हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा परोळेकरांचा आवाज लक्षात आला. उठलात काय? मी हुश्य केलं. त्यांनी मोशी विषयीचं माझं शिक्षण केलं. नाश्ता करून तयार राहा, मी आलोच, असा त्यांनी निरोप दिला. दाईची हॉटेल संपूर्ण पाश्चात्य पद्धतीचं हॉटेल आहे. आम्ही पोशाख करून नाश्त्याच्या शोधात निघालो. हॉटेलमधल्या सेविका टुनटुन करीत मधमाशांसारख्या कामाला लागल्या होत्या. लिफ्ट चालवणाऱ्या मुलीनं कमरेत वाकून आम्हाला गुड मॉर्निंग केलं. त्या जपानी मुजऱ्याच्या व्यायामानं माझा कटिबाग हत्तीच्या वळणावरून महिन्याभरात सिंहाच्या वळणावर जाईल असा सुखद विचार मला सहज चाटून गेला. फुलाफुलांचे किमोनो घाललेल्या जपानी स्त्रिया, चिमुकले छकुले जपानी पुरुष ओळख नसूनही अभिवादन करत. आम्ही न्याहारीची सोय कुठे आहे हा प्रश्न इंग्रजीत विचारून पाहिला. जपानी पुरुष एकजात पाश्चात्य वेशात नटले होते, परंतु इंग्रजीचा स्पर्श नव्हता. त्यामुळे आमच्या प्रश्नाला उत्तरा देखील एक नुसतं हास्य मिळालं. जपानी बायका हसून वर गोड लाजत. हे सारं ठीक होतं, पण त्या महाप्रचंड हॉटेलात चहाचा कप कुठे मिळतो हे आम्हाला कळेना. शेवटी पूछताछ विभागात गेलो. तिथेही सगळे मोहक स्त्री राज्य. शेवटी इंग्रजी जाणणारी एक सुकांत चंद्रानना पातली. तिनं दुसऱ्या एका पोरीशी किलबिल केली आणि तिच्या मागून आम्ही चहापान गृहात गेलो. जपानीत चहाला चा म्हणतात. दुधाचा आणि बिनदुधाचा प्याला याला अनुक्रमे ओचा आणि कोचा म्हणतात. महिन्याभरामध्ये जपानात राहूनही ओचा म्हणजे दुधाचा की कोचा म्हणजे दुधाचा हे योग्य वेळी मला कधीच आठवलं नाही. त्यामुळे जपानी चहानं दरवेळी माझा कोचाच केला. नुसतं स्टी म्हणावं तर तो जपानी हिरव्या पातीचा चहात्मक काढा येत असे. हा काढा जपानी लोक पाण्यासारखा पितात, पण चहा मात्र भलताच महाग. चहा दाणी, दूध, सागर, अलग अलग वगैरे लाड नाहीत. कपभर चहा म्हणजे कपभर. त्याला चांगलं रुपयाच्या हिशेबात जपानी येन टिकवावे लागतात. एक मात्र सुख होतं, जपानात टिप हे प्रकरण नाही. हॉटेलातून बोर्ड असतात, आमच्या सेवकांना भरपूर पगार मिळतो, त्यांना कृपा करून टिप देऊ नये. आणि सेवकही टिप घेणं हे कमीपणाचं मानतात. टॅक्सीवाले टिप घेत नाहीत आणि स्वखुशीनं सामान उचलून घरापर्यंत आणतात. जगातल्या इतर सर्व देशात टिपचा ताप आहे. नवख्या प्रवासी लोकांना तर किती टिप द्यावी हे कळतही नाही. कमी द्यावी तर अपमान, अधिक द्यावी तर फसवणूक. पॅरिसमध्ये तर सार्वजनिक लघुशंकागृहात तिथल्या त्या लुच्च परिचारिका आपणच आधी बशीत 100 फ्रँक टाकून ठेवतात, म्हणजे नवख्याला वाटावं की किमान 100 फ्रँक हा इथला शिरस्ता आहे. एक लघुशंका रुपयाला पडायची. माणसांना कुठल्याशा अडचणीत पकडून बनवाबनवी करतील काही सांगता येत नाही. या बक्षिसीचा घृणास्पद अनुभव आपल्याला रुग्णालयातून येतो. आजारी असताना ज्याचं तोंडही दिसलं नाही अशी सेवक मंडळी बरे होऊन परताच्या दिवशी दुतर्फा गार्ड ऑफ ऑनर देत बक्षिशीसाठी उभी असतात. उद्धट नर्सेस आणि त्याहूनही बेपरवा वॉर्ड बाईज यांना बक्षिशी देण्याऐवजी दंड करायला हवा असं वाटत असतं, पण त्यांच्या हातावर छड्या मारण्याऐवजी पैसे टिकवावे लागतात. बनवाबनवी करून एक नवा पैसा उपटला तरी आपल्याला झोंबतं. इथे अहंकार दुखावतो, पण आपण फसतो आहोत याची जाणीवही टोचते. जपानात मात्र अतिथी देवो भव हा अनुभव जागोजागी आला. देशाची आंतरराष्ट्रीय इभ्रत ही शिष्टमंडळाच्या भाषणाच्या फुग्यातून वाढत नाही, ती सामान्यांच्या अशा वागण्यातून वाढत असते. वास्तविक दाईची हॉटेलमधला नाश्ता भलताच महाग होता, पण त्या किमतीची आगाऊ कल्पना येत होती. त्यावर अस्खलित म्हणजे व्यवस्थित बक्षिशीची उकळाउकळी केलेली नव्हती, पण किंमत मात्र लिहिलेली होती. त्यातून परिचारिका इतक्या प्रसन्न आणि तरतरीत होत्या की एखाद्याला वाटावं यांना वर्षाचा बोनस आज पहाटेच मिळाला आहे. नाश्ता वाढणारे हॉटेलच्या मालकाचा दिवस असल्यासारखं वाढत होते, घसघशीत. आणि खाणारे आयुष्यात इतका चांगला नाश्ता आजच पहिल्यांदा खातो आहोत अशा आनंदात खात होते. आमच्याकडे म्हणजे गल्लेवाला आपल्या सिंहासनावरून ओढून सांगणार, पोऱ्या त्या कोपऱ्यातल्या चष्मेवाल्याला काय पाहिजे बघ, साले नोकरी करता का हजामती. मग पोऱ्या गावातील सगळी हॉटेल सोडून आमच्या राशीला कुठे आला तसा भाव करून चेहऱ्यावर आणि काय हवंय म्हणून नाक फेंदारून विचारणार. इथे ही जपानी माणसं कशी आनंदात वावरत होती. फुलदाणीत बागेतली ताजी फुलं ठेवावी तसं त्या किमोन्यातल्या जपानी स्त्रियांचे प्रफुल्ल चेहरे. त्यांनी पहाटे उठून हे इतकं सौंदर्य प्रसाधन कधी केव्हा केलं कोणास ठाऊक. लग्नाला निघाल्यासारखे सुरेख पोशाख घालून ते सगळे स्त्री पुरुष जमले होते. कुठे त्रासलेला चिडलेला एकही चेहरा नव्हता. त्या दिवशी सकाळीच काय, पण त्यानंतर जपान सोडीपर्यंत मला कुठे असा चेहरा दिसलाच नाही. मोठ्या हसऱ्या लोकांचा देश आहे हा. इथली सगळी लहान मुलं दूर त्यांना आपटली तरी त्यांना हसायला शिकवतात की काय कोण ठाऊक. निको पाहण्यापूर्वी कशालाही केक्को म्हणू नका हा निर्बंध मला भलताच कडक वाटला, कारण त्या वातावरणात असुंदर असं मला काही दिसतच नव्हतं. आमच्या टेबलाजवळून जाताना ती जपानी माणसं आम्हाला अनपेक्षित अभिवादन करून जात. सभोवती जपानी बायकांची किलबिल होती. या बायका बोलत नाही, चिमण्यांसारख्या किलबिलतात.
परिचारिकांचे वेश पाश्चात्य होते, पण इतर जपानी बायका मात्र फुलाफुलांचे किमोनो घालून इकडून तिकडून जात होत्या. पाठीला ती उशी बांधलेली होती ओवीसारखी आणि पायात रंगीबेरंगी खडावा घालून तुरतुर तुरतुर चालत होत्या. थंड देशातले लोक फार जलद चालतात, विशेषतः जपानी बायका पाठीला पोरांचं बोचकं बांधून देखील इतक्या जलद चालतात की त्या खडावांना स्प्रिंग लावलेले आहेत की काय असं मला वाटायला लागलं. आणि पाय फुटलेली जपानी पोरं तर रंगीबेरंगी कोबीचा गड्डा चालावा तशी लुटलुटत असतात. जपानमध्ये सर्वात प्रेक्षणीय असं जर का काही असेल तर ही जपानी मुलं. त्यातून हौशी आया त्या चिवण्या पोरींना मारे, किमोनो, ओबी वगैरे चढवतात आणि असल्या 10-12 पोरी निघाल्या की फुलांच्या ताटव्यांना पावलं फुटल्याचा भास होतो. एवढी गिड्डी गुबगुबीत पोरं लोकरीच्या रंगीबेरंगी कपड्यात गुंडाळलेली आईच्या पाठीला बांधलेल्या झोळीतून माना बाहेर काढून पाहायला लागली की त्या सूर्याच्या देशात सूर्य उगवल्यासारखी वाटतात. त्या हॉटेलातल्या पाश्चात्य वातावरणात पाठीला पोरं बांधलेल्या या जपानी आया पाठीवरच्या त्या गड्ड्यांना घेऊन अत्यंत मोकळेपणाने वावरत होत्या. जपानी पुरुष मात्र आपल्या इकडल्या बायकांसारखे पोरांना कडेवर घेतात. ती गोजीरवाणी जपानी पिलं, जपानी स्त्रियांचे ते रंगीत संगीत चालणं, त्यांची ती किलबिल, जपानी पुरुषांचं ते कमरेत वाकून अभिवादन, त्या परिचारिकांनी ती हसरी आदब, हॉटेलच्या प्रतीक्षा कक्षातले ते विलासाने सजलेले चिमुकले उद्यान आणि 10-12 टेलिफोन्सवरून ऐकू येणारे ते लाघवी मोशी मोशी. पण निक्को पाहिल्याशिवाय यापैकी कशालाही केक्को म्हणायचं नाही असं ठरवूनच मी ती दृश्य पाहत होतो. तेवढ्यात परुळेकर आले आणि त्यांच्याबरोबर आम्ही निकोच्या यात्रेला निघालो. वास्तविक निक्को पाहायला टोकियोतून रात्रीच्या आगगाडीनं जाण्यासारखं सुख नाही. शिवाय टोकियो ते निक्को एक रोमांस नावाची खास आगगाडी जाते. केवळ प्रणय कुचितांसाठीच केलेले द्वयासन, मंद्र संगीत, त्यातूनही मंद प्रकाश, मादक साके, नाजूक साजूक खाद्ये, पुष्पशोभा, देखण्या सेविका, प्रवासी मार्गदर्शिकेत हे सगळं वर्णन होतं. पण मोटारनं देश पाहत बघता येतं ते रेल्वेतून बघता येत नाहीत अशी वाक्य पुटपुटत मी मार्गदर्शिका मिटली आणि परुळकरांच्या गाडीतून सहकुटुंब निघालो. रविवार असल्यामुळे टोकियोतील दुकानं कचेऱ्या बंद होत्या. गावाबाहेर जाणाऱ्या मोटारींची रीग लागलेली होती. सगळेजण निको बघायला निघाले होते की काय कुणास ठाऊक. लख्ख ऊन होतं. टोकियोचा हिवाळा पंचांगांवर संपला होता, पण शिशिरानं झाडांची दुर्दशा उडवली होती. रस्त्याच्या दुतर्फा झाडांचे नुसते बुरखुंडे उभे होते. बाजूला लाकडी फळकुटांची चौकोनी घरं दिसत होती. मधूनच एखादी मुंबईच्या फोर्ट विभागासारखी वस्ती लागे. पुन्हा फळकुटांची घरं सुरू, सरकदारांच्या लाकडी पेट्यांसारखी. अजून काही जपानचे सृष्टी सौंदर्य कुठे आढळेना. वास्तविक टोकियोची लोकवस्ती कोटीच्या घरातली, पण रस्त्यात फक्त मोटारी धावत होत्या. माणसे थंडीमुळे आणि रविवार असल्यामुळे घरातच होती. सारी एक मजली वस्ती. एका आठवड्यात सगळं वातावरण बदलेल. पुढच्या पंधरवड्यात चेरी ब्लॉसम सुरू होतंय, मग पहा. परुळेकर माझ्या उतरत्या चेहऱ्याकडे पाहून मला पुन्हा धीर द्यायला लागले. टोकियोची ती न संपणारी हद्द ओलांडून आम्ही कंट्री साईडमध्ये शिरलो. समोर क्षितिजापर्यंत रस्ता पळत होता. आमची गाडी त्या रस्त्याचा पाठलाग करत होती. मी उगीच कुठे जपानी भातशेती दिसते का काय ते पाहत होतो. अनोळखी वृक्ष भेटत होते. त्यातली काही वृक्ष हौशी पेन्शनर जसे कलप केलेले 4 केस राखून ठेवतात तसे थंडीच्या कडाक्यातून 4 पानं बाळगून होते. मधूनच एखाद्या खेड्यातल्या लाकडी घरांचा पुंजका दिसला. मग त्या खेड्यातली कुत्री मोटारीबरोबर 4 पावलं भुंकत धावून सोबत करीत. बाकी पडणाऱ्या त्या मोटारीबरोबर धावायची ही कुत्र्यांची खोड जागतिक आहे. जपानी कुत्र्यांचे डोळे बारीक असावेत असं मला वाटलं, पण नाही. सगळी कुत्री इथून तिथून सारखीच. त्याच वाकड्या शेपट्या, विजेच्या खांबाच्या आळ्यात पाणी घालायची तीच खोड आणि तसंच भुंकणं. जपानी भाषेत मात्र कुत्रा हा भुभू करत नाही, वानवान करतो. इंग्रजी साहेब म्हणतो बाव करतो. मांजर इंग्रजीत म्याव करते, मराठीत म्याव करते, जपानीत मात्र नियाव करते. कावळा सगळीकडे काकाच करतो. बेडूक मराठीत डराव करतो तर जपानीत गेरो गेरो म्हणतो. वास्तविक प्राण्यांच्याच भाषिक मतभेद अजिबात नाहीत. उद्या इंग्रजी, मराठी आणि जपानी कुत्र्यांची पुण्यात परिषद भरली तर जपानी कुत्र्याच्या भाषणाच्या वेळी मराठीतून बोला असा आवाज निघणार नाही. देशोदेशींच्या माणसांना त्यांची भाषा निराळी ऐकू येते. चिनी जपान्यांना र हे अक्षर ऐकू येत नाही असं म्हणावं तर येतं म्हणावं तर येत नाही. परुळेकरांना सगळे जपानी न चुकता पालुरीकर म्हणतात. म्हणून र आणि ल यांचा अचूक थालेपालट करतात. आपल्याकडे जसा मानापमानाचा मानापमान होतो किंवा तण मण धण देशाच्या चरणी अर्पण करण्याचा निश्चय होतो, त्यातलाच हा प्रकार. भोवतालची शेतं उजाड होती. एखादं शेत कसल्याच्या पारदर्शक कपड्याच्या 1-1.5 फूट उंचीच्या तंबूत निम्म्याहून अधिक झाकलेलं असे. बर्फापासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी शेतांना असं छप्पर घालावं लागतं. निकोपर्यंतच्या पहिल्या 60-70 मैलांच्या वाटेत क्षणभर गाडी थांबवावी आणि एखादं सुंदर दृश्य पाहावं असं एकही स्थळ येईना.
अगदीच पुणे सोलापूर रस्ता नसला तरी सृष्टी सौंदर्य म्हणण्याच्या लायकीचं काहीच दिसत नव्हतं. नुसतीच आपली शिशिराचा मार खाल्लेली सृष्टी होती. मी क्षणाक्षणाला नाउमेद होत होतो आणि परुळेकर मला धीर देत होते. आजूबाजूला खेडी पळत होती. लाकडी घरांच्या डोक्यांवर टेलिव्हिजनच्या अँटेनांचे बांबू दिसत होते. जपानी झोपड्यातून टेलिव्हिजन पोचल्याच्या त्या खुणा होत्या आणि खोपोली ओलांडून खंडाळ्याचा घाट चढावायला जसं लागावं आणि जादूची कांडी फिरून जशी किमया व्हावी तसं झालं. समोरून डोंगरांच्या गुच्छच्या गुच्छ दिसायला लागले. मोटारीनं वेडीवाकडे वळणं घ्यायला सुरुवात केली. क्षणार्धात झरे उड्या मारायला लागले. सूचीपत्र वृक्षांची अरण्य दिसायला लागली आणि निक्कोचं केक्कोपण समोर आलं. परोळेकरांनी एका सुंदर पुलाजवळ गाडी थांबवली. आम्हाला उजव्या बाजूला जायचं होतं आणि तो पूल डावीकडे होता. खालून चिमुकली नदी वाहत होती. तिच्यावर किरमिजी रंगानं रंगवलेला हा लाकडी पूल पडला होता. त्या नदीचं नाव दैया. अगदी हाय रे दैया म्हणावं तशी गोड लाजून डोंगराच्या कुशीत शिरलेली ती भित्री नदी आणि नाजूक कंबरपट्ट्यासारखा तो नाजूक लाकडी पूल. हे दृश्य पाहिलं आणि मी न भीता म्हणालो, सुंदर. आता जपानात आल्यासारखं वाटलं. एखादे रंगीबेरंगी कुंची घातलेलं तान्हं बापाच्या अंगावरून आईच्या अंगावर झेपावतं तसा तो पूल एका डोंगरावरून त्या टेकडीवर झेपावला होता. त्या पुलाला मिहाशी म्हणतात. त्याची एक सुंदर लोककथा आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकात शोधो नावाचा एक बुद्ध भिक्षू निक्को नजीकच्या उंच डोंगर माथ्यावर आला. त्याला नदी ओलांडून पलीकडे जायचं होतं, पण तय्या जाऊ देईना. शोधोनं देवाची मनोभावानी प्रार्थना केली. देवानं त्याला हा सुंदर लाकडी पूल बांधून दिला. पुलाजवळ या देवाचं एक छोटं मंदिरही आहे. अनेक शतकांपूर्वी बांधलेल्या या लाकडी पुलावरचं कोरीव कामही चिनी ढंगाचं आहे. चिन्यांना तर ड्रॅगन कोरल्याशिवाय चैनच पडत नाही. हे पूल बांधून देणारे देव कुठे गेले कोणास ठाऊक. त्यांचे लाकडी पूल वर्षानुवर्ष टिकले, शेकडो वर्ष टिकले. हल्लीचे PWD वाल्यांचे पूल कोसळण्याविषयीच जास्त प्रसिद्ध आहेत. या पुलाला डावी घालून पुढे गेलं की एक विशाल उद्यान लागतं. या उद्यानात 17,000 वृक्ष आहेत असं पुस्तिकेत होतं. मी काही मोजले नाहीत, पण मोजण्यापलीकडली ती वृक्षराजी होती यात शंका नाही. ओळीनं उभं राहिलेले ते वृक्ष, त्यातून मैल आत गेलेल्या वाटा, त्यातले काही वृक्ष 300-300 वर्ष जुने आहेत. याच उद्यानात वृक्षांनी वेढलेल्या एका टेकाडावर निक्कोचं ते जगप्रसिद्ध रिन्नोजी देवालय आहे. शिवाजी, संभाजी यासारखे या जपानातही अनेक जी आहेत. रिन्नोजीच्या सुंदर परिसरात खूप देवळं आणि समाध्या आहेत. देवळाच्या प्रवेशद्वारापाशीच बुद्ध भिक्षू शोधोची सोन्याचा मुलामा दिलेली प्रतिमा आहे. ह्या रिन्नोजीच्या बुद्ध मंदिरात एक सहस्त्रभुजा देवताही होती. पण निक्कोची खरी यात्रा घडते ती टोगोशू मंदिर पाहिल्यावर. आपले पेशवे जसे राजाहून मातब्बर झाले तसे जपानी शोगन हे एकेकाळी त्यांच्या राजाहूनही बलाढ्य होऊन बसले होते. पेशवाईसारखी शोगनशाही चालू होती. हे शोगुन महापराक्रमी होते. त्यांनी राजाचं खेळणं करून ठेवलं होतं. अशाच अय्यासू नावाच्या भीमपराक्रमी शोगुनाने टोकुगावा घराण्याची स्थापना केली. या अय्यासूच्या मुलानं 17व्या शतकात हे देऊळ बांधलं. निक्कोमधलं हे बुद्ध मंदिर पाहिल्यावर इतर जपानी बुद्ध मंदिरं पाहण्याची नवलाई फारशी राहत नाही. जपानी वास्तुकलेच्या साऱ्या वळसे वेलांट्यांचे आणि सोनेरी लाखेच्या आणि लाकडावरच्या कारागिरीचे हे एक अप्रतिम प्रदर्शन आहे. आकाशाला भिडणारी गोपुरं पाहिलेल्या भारतीय दृष्टीला ही कारागिरी अजब वाटत नाही हे खरं, पण सांचीच्या स्तूपाजवळची ती कोरीव प्रवेशद्वार आहेत तशी लाकडी प्रवेशद्वारं, ती सोनेरी मुलामात चढवलेली लाकडी कलाकुसर, सोनेरी, नारंगी, काळा, निळा या रंगातून झालेली रंगरंगोटी, अकराळ विकराळ चेहऱ्याचे ते लाकडी द्वारपाल, ज्यांना जपानी भाषेमध्ये देवा असा शब्द आहे. मंदिरातली ती अंतर्बाह्य स्वच्छता, या साऱ्या गोष्टी डोळ्यात भरतात एवढं खरं. भौतिक प्रगतीत भलतीच आघाडी गाठणारा जपानी आतून किती भाबडा आणि भाविक आहे हे या देवळात फुटलेल्या जत्रेवरून कळतं. एरवी संपूर्ण अमेरिकानू होण्याच्या मार्गावर असलेला जपानी इथे न चुकता देवळापुढच्या विहिरीतून पाणी काढून तीर्थप्राशन करतो. भविष्याच्या चिठ्ठ्या विकतो. भविष्य वाचल्यावर चिठ्ठ्या झाडांच्या डहाळ्यांना बांधतो. खेड्यातल्या पिंपळाला चिंध्या बांधतात तशा. भूताखेताना आवरणं हाच हेतू. जपानातच काय, पण साऱ्या आग्नेय आशियात ही प्रथा आहे. देवदर्शन झालं की भक्तांना एक शिफारसपत्र मिळतं. त्याच्यावर भगव्या शाईत शिक्का उठवलेला असतो. आपण मारुतीच्या अंगावरचा शेंदूर काढून कपाळी रेखून गावाची खात्री पटवतो. इथे कागदावर मुद्रा उठवून मिळते. मोठमोठ्या दुकानात देखील बिलावर भगव्या रंगाच्या शाईतले शिक्के उठवतात. आपल्या जांभळ्या कापीच्या शाईपेक्षा ही बरी दिसते. देवळात भाविकांची गर्दी होती. उद्यानात आबालवृद्धांचे तांडेच्या तांडे संचार करीत होते. प्रत्येकाच्या गळ्यात कॅमेरा लटकलेला जानव्यासारखा, आणि आपल्याकडे पानवाल्यांची दुकानं असतात तशी इथे फिल्म विकणारी दुकानं.
कॅमेरा लटकवल्याशिवाय आता जपानी माणूस घराबाहेर पडतच नाही. जपानी लोकांचा धर्म ही एक सामान्य बुद्धीच्या आकलनापलीकडची गोष्ट आहे. चिन्यांची हीच तऱ्हा. सिंगापूरला फॉंग बुद्धाची पूजा करी आणि त्याची मुलगी ख्रिस्ताची. धर्मांतर केलं म्हणून घराचा उंबरठा ओलांडून जावं लागत नाही. आपल्याला बापाचं नाव गोपाळराव, आईचं मेरी, मुलगा अब्दुल्ला आणि मुलगी पेरिन ही कल्पनाच करवत नाही. जपानमध्ये हे चालतं. पण मुख्य जपानी धर्म बौद्ध, राष्ट्रीय धर्म शिंतो. बुद्ध मंदिरं आणि शिंतो मंदिरं यांचा देशभर सुळसुळाट आहे. त्या मानानं चर्चेस फार नाहीत. कोबेला मी जपानी मुसलमानांची मशीद पाहिली तेवढीच. शिंतो हा बौद्ध धर्मातलाच फाटा असावा. हिंदूंनी बुद्ध देवतांना अवतारात टाकून हिंदू धर्मात ओढलं, तसंच जपान्यांनी शिंतो देवतांनाही बोधिसत्वाच्या अवतारात टाकलं. शेवटी झेन बुद्धिझम हा एक महत्वाचा पंथा आहे. जपान्यांनी बुद्धाचा मध्यम मार्ग स्वीकारला, त्यामुळे अहिंसेची आत्यांतिकता आली नाही. व्रत मुरुड देऊन सोयीस्कर केली गेली, त्यामुळे बुद्ध देवांना कसलाही नैवेद्य चालतो. आपण दिलेली विस्कीची बाटली एका जपान्यानं बुद्धाला दाखवून नंतर उघडल्याची कथा एका अमेरिकन लेखकाने दिली आहे. खरं खोटं बुद्ध देवच जाणे. मला हे अशक्य वाटत नाही, कारण माझ्या माहितीचे गृहस्थ आपल्या विस्कीच्या पेल्यातल्या 2 थेंब भिंतीवरच्या साईबाबांच्या तसबिरीवर प्रोक्षण करून मगच स्वस्थ मनानं घोट घेतात. आपल्या प्रत्येक सू आणि कुकर्मात देवाला स्लिपिंग पार्टनर करून घ्यावं म्हणजे रुखरुख उरत नाही. हिशोबाच्या वहीवर एकदा कुंकू लावून धनत्रयोदशी साजरी केली की खोट्या बेरीज वजाबाक्यांना देखील सौभाग्य प्राप्त होतं. त्यातून यत्तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम हे देवच बोलून गेला आहे. आता जातो कुठे? शिंतो हा मात्र मेड इन जपान धर्म आहे. त्यात मुख्यतः निसर्गपूजा आणि पूर्वजपूजा येते. त्यात सूर्यदेवता प्रमुख. तिला आमाते रासुओ निकामी म्हणतात. त्याशिवाय मानाची ती देवता. आपल्याकडे जसा कुठल्याही दगडाचा देव होऊ शकतो किंवा कुठल्याही वृक्षाची वृक्षदेवता होते, तसंच इथेही आहे. देवाला जपानी भाषेमध्ये कामी म्हणतात. मात्र कामी म्हणजे अजमुकच देव असं नव्हे. एखादं जनावर, झाड, खडक, डोंगर इतकंच काय, एखादी कल्पनाही केवळ नामीच नव्हे तर कामी होऊ शकते. अर्थात आपल्याला त्याचं नवल वाटायचं कारण नाही. आपल्या डोंगरात शिखरोबा असतो, कळसाची कळसुबाई होते, महापुरुषाच्या नावाच्या दगडाचा रवळनाथ होतो, शेताच्या बांधावर म्हसोबाचा दगड असतोच, नांगराची उंबरठ्याची पूजा होते, कुठेतरी नवसा नमस्काराला आधार हवा असतो. जपानात सूर्यदेवता किंवा उषादेवी मात्र सर्वात महत्वाची. किंबहुना जपानी राजा हा उत्तानपाद राजासारखा सूर्यवंशी आहे. प्रत्येक शिंतो मंदिरापुढे एक कोरीव कमान असते, कधी दगडी कधी लाकडी. तिला तोरी म्हणतात. ह्या तोरीची एक मजेदार लोककथा आहे. जपानी उषादेवी एकदा आपल्या ऐदी भावावर रागवून गुहेत जाऊन बसली. उषाच रुसल्यावर जगभर अंधार झाला. इतर देवदेवतांनी तिला प्रसन्न करायचा खूप प्रयत्न केला. शेवटी एका चतुर देवाला युक्ती सुचली. त्यानं गुहेच्या दाराशी एक कोंबडा आणून ठेवला. कोंबडा आरवला. उषा सवयीप्रमाणे कोंबड्याची हाक ऐकून चटकन बाहेर आली आणि पुन्हा पूर्वीसारखं उजाडायला लागलं. गुहेबाहेर जिथे हा कोंबडा बसला होता ही तोरी. ती आजही प्रत्येक शिंतो देवळापुढे असते. आता कोंबडा झाकला म्हणून उजाडायचं राहत नसलं तरी एकेकाळी जपानी कोंबड्याच्या आरवण्यामुळेच उजाडलं होतं. मला लोककथा अशा फार आवडतात. प्रत्येक देवळाच्या किंवा समाधीच्या आसपास चाफ्यासारखाच लोककथेचाही गंध दरवळत असतो. इतकंच काय, जिथे असली सुंदर लोककथा किंवा दंतकथा नाही, तिथल्या देवळाला देऊळपणच येत नाही. धामापूरच्या भगवतीची मी एक कथा ऐकली होती. धामापूरच्या भगवतीच्या देवळापुढला तलाव हा कोकणी हिशेबाने जगप्रसिद्ध. लग्नात कोणालाही दागिने कमी पडले की फुलांचे दागिने करून देवाला घालायचे. दुसऱ्या दिवशी पहाटे घालाल ते दागिने सोन्याचे होऊन येतात. लग्नात ते घालून मिरवायचे. लग्नाचे सूप वाजले की ते परडीत घालून तळ्यात विसर्जन करायचे. कुण्या दृष्टाला दुर्बुद्धी सुचली आणि त्याने ते दागिने परत केलेच नाहीत, तेव्हापासून देवी जी रुसली ती आजतागायत. मोठ्या सुंदर कथा असतात या. जपानी देवळांभोवतीही अशाच सुरेख कथा आहेत. त्यातून शिंतो धर्मही आपल्यासारखाच अनेक कोटी देवदेवतांचा धर्म असल्यामुळे या कथाही विपुल. त्यात पुन्हा समाध्या आल्या, छत्र्या आल्या, इतकंच काय, पण कोल्ह्यांच्या स्मरणार्थ बांधलेली शृगाल मंदिरेही आहेत. जपानी लोक मोठ्या श्रद्धेने देवळात जातात. शिंतो देवालयाच्या दारात एखादी छोटीशी विहीर असते. देऊळ डोंगरात असलं तरी वाहता झरा असतो. देवळाबाहेर बूट काढून हे लोक डोळ्याला पाणी लावून तीर्थ घेऊन आत शिरतात. गाभारातल्या देवतेपुढे उभे राहून 2-4 टाळ्या वाजवतात, डोकं टेकवतात, मनोमन प्रार्थना करतात.
जपानी लोकांचं पहिलं जथाबंद दर्शन मला देवळात झाल्यामुळे जपानी भाविकतेचा माझ्या मनावर फार मोठा ठसा उमटला आहे. तेच जर पहिल्याच रात्री गेयशांच्या मेळाव्यात गेलो असतो तर जपानी माणूस हा रंगेल आहे असा शेरा देऊन मी मोकळा झालो असतो. बाकी आमच्यासारख्या प्रवाशांची स्थिती हत्तीच्या गोष्टीतल्या आंधळ्यांसारखी असते. जपानी देवाच्या देवळात माझा पहिला दिवस गेला. तिथे मी जपानी भक्तीचा मळा पाहिला. त्यामुळे त्यानंतर महिनाभर मी जपान्यांची अनेक अंग पाहिली, पण या साऱ्या अंगांच्या मागे बुद्ध देवांपुढे किंवा शिंतो मंदिरातल्या त्या विविध देवदेवतांपुढे नमलेली ती असंख्य जपानी कुटुंबच मला एखाद्या नाटकातल्या मागच्या पडद्यासारखी दिसत राहतात. शिंतो देवळात किंवा जपानी बुद्ध मंदिरात सर्वांना प्रवेश असतो. मी ते जपानी तीर्थ ओठाला लावून त्या अज्ञात देवांना वंदन केलं. बाजूचे जपानी माझी श्रद्धा पाहून प्रसन्न होत. माझा पिंडच श्रद्धाळू, फक्त फरक इतकाच की मी देवापेक्षा त्याच्या पुढच्या श्रद्धाळू भक्तापुढे अधिक नमतो. निक्कोच्या देवालयाच्या त्या सुंदर परिसरात हिंडणारी ही जपानी भक्तमंडळी पाहून मला पंढरीचे वारकरी दिसायला लागले. दुर्दैवानं आमचा वारकरी दरिद्री फाटक्या कपड्यातला आधीव्याधीनी गांजलेला असतो. जपानी गर्दी मात्र हसरी. प्रसन्न सुंदर वेश केलेली जपानी माणसं देवापुढे, देवा आपण आम्हाला एवढ्या सुखात ठेवता याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत असं म्हणायला आल्यासारखी वाटतात. वारकऱ्याच्या चेहऱ्यावर तगाईची अर्जी घेऊन मामलेदारापुढे जाणाऱ्या शेतकऱ्याची कळा असते. जपानी देवळातली शिस्त, स्वच्छता, शांतताही फार वेधक. पण एकदा डोकं टेकून चेहरा वर आला की एखादा जपानी आगुकावा काय किंवा आपला म्हादू बाबा काय, तिथे तेणे मुक्तिचारी साधी येला हाच भाव. या देवळात एखाद्या एकादशीच्या बारीसारखाच मेळावा होता. अनेक जपानी लोक माझ्यासारखेच प्रथम निक्को पाहत होते. म्हाताऱ्या जपानी बायांच्या चेहऱ्यावर एकदाची काशी घडली रे देवा समाधान होतं. परतताना त्या 10 वेळा मागे पाहून देवळाच्या शिखराचं दर्शन घेत होत्या. निक्कोचा परिसर खूप मोठा आहे. मुख्य देवळापाशीच एका घोड्याचा तबेला आहे. जुन्या सरदार दरकदारांच्या घोडे तिथे बांधायच्या. त्याच्या जवळच आणखी एक लाकडी घर आहे. तिथे अंगावरची शस्त्र काढून ठेवायची. या घोड्याच्या तबेल्याबाहेरच्या लाकडी खांबावर आणि तुळ्यांवर सुंदर कोरीव काम आहे. महात्मा गांधींच्या जवळ अमंगळ पाहणे नको, बोलणे नको, ऐकणे नको म्हणून डोळ्यांवर, तोंडांवर आणि कानांवर हात घेतलेली 3 लाकडी माकडं असतात, ती मूळ ह्या निक्कोची. निक्कोच्या या लाकडी माकडांनी जागतिक कीर्ती मिळवली. हा सारा परिसरच लाकडी कोरीव कामाविषयी फार प्रसिद्ध आहे. वास्तविक ह्या देवालयातल्या सगळ्या लाकडी कोरीव कामावर सोनेरी किंवा लाल लाखेचं सुंदर रंगकाम केलं आहे. पण ही तत्वज्ञानी माकडं मात्र रंगवलेली नाहीत. ह्याच तबेल्याच्या तुळईवर आणखी एक मर्कटोपनिषद कोरलेला आहे. त्या चोहोकडे पाहूनच पुढे पाऊल टाका, अति तेथे माती, नवरा बायकोनी प्रेमानं नांदून भवसागर पार करावा, अशा सारख्या हितोपदेश या माकडांकरवी वदवला आहे. जपानी लोक माकडाला इतके मानत असतील याची मला कल्पना नव्हती. निक्कोमधल्या त्या कोरीव माकडांच्या चेहऱ्यावर मोठा गंभीर भाव होता. निक्कोच्या त्या देवालयात रंगीत चित्रचित्रांनी आणि कोरीव कामांनी नटवलेला प्रशस्त दिवाणखाना होता. देवळाच्या बांधकामात सारा लाकडाचाच वापर. चटया टांगलेल्या, त्यात मध्ये मध्ये सुंदर जपानी चित्र. जपानमधल्या 36 प्राचीन कवींच्या कविता जपानी चित्रलिपीत लिहून टांगल्या आहेत. त्या पटावर त्या कवीचं चित्रही रंगवलं आहे. सगळे कवी साधारण सारखेच दिसतात आणि जपानी लिपीही कळत नसल्यामुळे कविताही सारख्याच वाटत होत्या. लाकडी कडीपाटावर सोनेरी रंगातल्या ड्रॅगनची चित्र होती. एखाद्या नटीची निरनिराळ्या पोझेसमधली चित्र काढावी तशी एकूण 100 ड्रॅगनची चित्र होती असं माझ्या लक्षात आलं. या चिन्या जपान्यांच्या ड्रॅगनचं काय एवढं वेड आहे कळत नाही. एवढ्या नाजूक हाताचे हे कारिगार पण कुठेही जा अकराळ विकराळ ड्रॅगनचं चित्र काढून ठेवतात. भूताकेतांच्या निवारणार्थ ही भयंकर चित्र काढतात असं म्हणतात. बाकी सयाम बालीप्रमाणे जपान्यांना देखील भूताकेतांचं जबर भय. यांच्या दारातही भूतांचं चिमुकलं घर असतंच. या तबेल्यात ती माकडं कोरण्याचं मुख्य कारण सुद्धा मर्कट देवता घोड्यांचं रोगापासून निवारण करते हे. जवळच्याच एका देवळाच्या कडीपाटावर असेच एक ड्रॅगनचं भयंकर चित्र होतं. त्या ड्रॅगनच्या तोंडाखाली उभं राहून टाळी वाजवली की तो चित्रातला ड्रॅगन गुरगुरतो असं कळलं. तिकीट काढून त्या दिवाणखान्यात जाऊन मी टाळी वाजवली. ड्रॅगन काही गुरगुरला नाही. त्याला मराठी टाळी ऐकू येत नसावी कदाचित. मीच उलट मोलाचे काही येन तिकिटात फुकट गेल्यामुळे त्या ड्रॅगनवर जरा गुरगुरतच बाहेर आलो. निक्कोच्या त्या सुंदर परिसरात बाहेर पाय उचलत नव्हता. पण आम्हाला पुढे केगोनचा धबधबा आणि चुंजेजी पलाव बघायचा होता. निक्कोच्या शेवटल्या मंदिरात त्या आकाशाला भिडलेल्या वृक्षांचा निरोप घेऊन बाहेर पडणार
तितक्यात देवळाच्या एका कोपऱ्यात चिमुकल्या रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यात मुटकुळी करून झोपलेल्या लाकडात कोरलेल्या मांजराचं चित्रानं माझं लक्ष वेधून घेतलं. आपल्याकडे देवळात हत्तीपासून उंदरापर्यंत अनेक प्राणी कोरलेले मी पाहिले आहेत, पण मांजर कोरलेलं देवळात मी पहिल्यांदाच बघितलं. या लाकडी फुलांच्या रंगीत ताटव्यात ते काळ्या पांढऱ्या ठिपक्यांचं मांजर ध्यानस्थ मुनीप्रमाणे मजेत झोपलं होतं. सर्वेंद्रिय जागृत ठेवून समाधिस्थ होण्याची कला मांजरा इतकी दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला साधता येत नाही. कोचावर मुटकुळी मारून गाढ झोपलेलं मांजर कपाटाखाली जरा खुडबुड झाली की पटकन चारी पायावर उभं राहून उडी मारून पुढे चालायला लागतं. अर्थात त्याची लहर लागली तरच. एरवी झोपलेल्या मांजराला घुसळून काढा नुसता गोळा झालेला असतो. एकदा जागृत जगात यायचं नाही असं ठरवलं की त्याच्यासारखं हट्टी तेच. मला निक्कोच्या देवळातल्या त्या मरकट मुनीपेक्षा फुलांच्या ताटव्यातली ही मनी मांजरी फार आवडली. ध्यानस्थ मनी. ध्यान धारणेचं प्रस्थ जपानी झेन बौद्ध धर्मात फार मोठं आहे. किंबहुना झेन हा ध्यानचाच अपभ्रंश असावा. या झेन पंथाच्या प्रवर्तक बोधिसत्व नावाचा कोणी हिंदू भिक्षू जपानात 6व्या शतकात आला. तो 9 वर्षे एका भिंतीकडे नजर लावून बसलेला होता. मनुष्य प्राण्यानं मिळालेल्या एका जन्मात जे अनेक उपद्व्याप केले त्यातलाच हा शून्यातलं शून्य शोधायचा उपद्व्याप. आमच्याकडे नाही का माणसं नाक मुठीत धरून बसत. जपान्यांना तर एकचित्त होऊन आपली ती डोळ्यांची फट अनंतात लावून पाहायचा एक विलक्षण शौक आहे. त्यासाठी पर्वतांच्या माथ्यावर चहापानगृह आहेत. मात्र चहापानगृह म्हणजे हॉटेल नव्हेत. इथे चहा हा निमित्त मात्र. तिथे जायचं ते चहा प्यायला नव्हे, शून्यातली परार्ध किंवा परार्धातली शून्य मोजण्यासाठी, झपुर्जाच्या अवस्थेला जाण्यासाठी, हर्षखेद मावळण्यासाठी, जे जे दिसतं त्यातून त्या पलीकडचं पाहण्यासाठी, मूर्तातून अमूर्त आशय शोधण्यासाठी, नुसत्या शिळांच्या विन्यासातून वाहती नदी पाहण्यासाठी. इथे रसिकत्व तर आहे, पण त्या रसिकत्वाला परतत्व स्पर्शू जाहला आहे. झऱ्यात डबकून देहाला स्नान घडतं, पण वाहत्या झऱ्याच्या त्या गायन नर्तनानं आत्म्याला आंघोळ घडते. या आनंदासाठी जपान्यांनी असंख्य तपोवनं लहान मोठ्या प्रमाणात उभी केली आहेत. निक्को हे त्यातलं अग्रगण्य तपोवन. निक्को पाहून ज्यांनी केक्को म्हटलं नाही तो फार मोठा अभागी.